सो नमस्कार एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांचं मेंटल वेलनेस आणि रेकी या सेशनमध्ये मी स्वागत करते. आणि रविवारी सकाळी 11 वाजता मला माहितीये की थोडीशी इनकन्व्हिनियंट वेळ असते, पण सकाळी सकाळी फ्रँकली स्पीकिंग निदान थोडा तरी लोकांना विकेंडला वेळ असतो. नंतर लोक खूप बिझी होऊन जातात आणि आता तर आपलं हे पहिलं बीएमएमचं असं लेक्चर आहे जे मी ग्लोबली घेते. सो सेईंग समथिंग अबाउट स्वाती, की फर्स्ट ऑफ ऑल बाकी मी स्वातीची फॉर्मली ओळख करून देईनच, पण खास ओळख म्हणजे स्वाती माझ्या शाळेतलीच. मी जे 3 वर्ष परांजपेमध्ये होते ते स्वाती माझ्या बरोबर शाळेत होती. विजयनगरमध्ये माझं येणं जाणं असायचं, कारण नातेवाईक असायचे. तर म्हणजे विजयनगरमध्ये त्या 3 वर्षामध्ये बऱ्यापैकी पडीक होते, तेव्हा स्वाती वॉज वन ऑफ द फ्रेंड. सो खूप आनंद वाटतोय की या ग्लोबली याच्यामध्ये मला ती जी काही छान गोष्टी करते त्या सगळ्या लोकांसमोर आणता येत आहेत. So first of all, really thank you Swati. It is our great pleasure and honor to host you on BMM, बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका, ज्याच्या अंडर 67 आता जवळजवळ 76 मंडळं झालेली आहेत आणि खूप लोकांचा डेटाबेस आहे की लोकांपर्यंत पोचावं तुझं काम. दुसरी गोष्ट म्हणजे स्वातीची प्रोफेशनली ओळख करून द्यायची या रेकी बद्दलची. तर शी इज अ रेकी ग्रँड मास्टर आणि ती तिची प्रॅक्टिस रेकी हिलिंगची मोर दॅन 18 वर्षाहून जास्त ती करते. तिच्याकडे 200 स्टुडंट्स आहेत आणि पेशंट्स आहेत जे ऑल अराउंड द वर्ल्ड आहे. पर्सनली ती त्या गोष्टी स्वतः रेकी हिलिंग करते, रेकी शिकवते आणि एज्युकेशन द पोस्ट MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिने काउन्सिलिंग सायकोलॉजी केलेलं आहे आणि त्याचा उपयोग तिला पेशंट्सला खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी होतो. You can reach to her on her Facebook group page Wellness with Reiki Healing by Swati and Instagram at wellness_Reiki_SB. नंतर ती चॅट मध्ये टाकेल तिच्या सगळ्या गोष्टी. युट्यूब चॅनल जे आहे ते स्वातीस कट्टा म्हणून आहे, टू अंडरस्टँड मोर अबाउट रेकी हिलिंग अँड पोएम रिटर्न्स बाय हर ॲज वेल. म्हणजे ती पोएम्स करते. सो एक म्हणतात तसं ना, चतुरंगी व्यक्तिमत्व असतं तसं ते सगळं व्यवस्थित सगळ्या गोष्टी करते. तिचा मोटिव्ह ऑफ हर लाईफ इज टू स्प्रेड पॉझिटिव्हिटी विदिन all, like all around the world, and she's actively participating with this all her passion into the dance, drama, theater and interaction with the people. So मला असं वाटतं की खरंच छान प्रकारे म्हणजे एखाद्या म्हणजे वी बोथ आर फ्रॉम बॉम्बे, मुंबई. त्याच्यानंतर बाहेर जाऊन तिने जे छान प्रकारे सगळं स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवलेलं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी शुड गिव्ह अपलॉड टू हर. आपण तिला एक अपलॉड देऊया अँड देन वी विल स्टार्ट द सेशन विथ स्वाती. So Swati, thank you so much. Again, it's our pleasure and honor to host you on BMM and you can take it over. Thank you. Thank you so much विद्या, इतक्या छान प्रकारे मला इंट्रोड्यूस केल्याबद्दल. फर्स्ट ऑफ ऑल तू म्हणालीस की तसं आपण स्कूल फ्रेंड्स आहोत, पण आज या प्लॅटफॉर्मवर भेटतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय तुला बेसिकली मला बघून की इतक्या चांगल्या मोठ्या पोस्टवर तू आहेस आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ यू डेफिनेटली. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी ऑल्सो, की तू लक्षात ठेवून मला इन्व्हाइट केलंस त्याच्याबद्दल. आणि अबाउट रेकी टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट मेंटल वेलनेस विथ रेकी. सो माझा तोच प्रश्न आहे स्वाती पहिला, की रेकी हिलिंग बद्दल आम्हाला माहिती दे. ओके, रेकी हे बेसिकली मी स्क्रीन शेअर करू तुमच्याशी म्हणजे. हो, आणि एक मिनिट, म्हणजे हाय आम्ही रेकॉर्ड करतोय सेशन अँड इट विल बी मराठी अँड इंग्लिश बोथ. सो यू ऑल आर ओके विथ दॅट, राईट? ओके, कर स्क्रीन शेअर. ओके, सो तू पहिला प्रश्न मला असा विचारलास की व्हॉट इज रेकी. सो रेकी इज अ प्लेझंट हॉलिस्टिक मेथड ऑफ हिलिंग आहे. बेसिकली रेकी इज अ जॅपनीज हिलिंग टेक्निक. रेकी इज अ जॅपनीज वर्ड. रे मीन्स युनिवर्स आणि की
मीन्स लाईफ फोर्स एनर्जी, जी आपल्या सगळ्यांमध्ये असते, आपल्या आजूबाजूला असते, ज्याचे आपण सगळे बनलेले आहोत. सो टुगेदर रेकी मीन्स युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. दिस इज अ रिलॅक्सेशन आणि पेन रिलीफ टेक्निक आहे आणि इट इज बेस्ड ऑन द क्यूआय एनर्जी. क्यूआय एनर्जी म्हणजे आपण आपल्या हिंदूंमध्ये म्हणतो की प्राणा किंवा प्राण, किंवा याच्यात जॅपनीज मध्ये त्याला की म्हणतात, चायनीज मध्ये त्याला ची म्हणतात, इस्लामिक मध्ये त्याला बरका म्हणतात आणि ख्रिश्चॅनिटी मध्ये त्याला होली ट्रिनिटी म्हणतात. सो वेगवेगळ्या नावं आहेत प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक देशातली, पण फायनली इट्स अ लाईफ फोर्स एनर्जी. ही लाईफ फोर्स एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये असते आणि रेकी हे 3 डिग्रीमध्ये असते. फर्स्ट डिग्री इज लाईक अ टच रेकी. यू हॅव टू टच द पर्सन ऑर एनिथिंग अँड यू हॅव टू गिव्ह द रेकी. इन सेकंड डिग्री यू विल लर्न द सिम्बॉल्स, सो दॅट मी आता इथे बसून अमेरिकेत किंवा इंडियातल्या लोकांना सुद्धा रेकी देऊ शकते. अँड थर्ड डिग्री इज द मास्टर रेकी. या सो बेसिकली स्वाती, तू म्हणजे रेकी हिलिंग बद्दल सांगितलंस की लाईक दिस इज रेकिंग. कारण मला स्वतःला काय माहितीये का की रेकी म्हटलं ना की असं पूर्वी म्हणजे असं वाटायचं की अरे बापरे, याने खरंच क्युअर होऊ शकतं का, किंवा याच्यामध्ये म्हणजे किती असा इफेक्ट जाऊ शकतो, असे खूपशा गोष्टी आहेत. पण आता तू मला खूप छानपैकी सांगितलंस की रेकीचे कशा प्रकारे करू शकतो. तर मला तू सांग की हाऊ डज इट वर्क. म्हणजे तू आता म्हणालीस डिस्टन्स वरून होऊ शकतं, तर हाऊ दॅट रेकी वर्क्स. कारण मला म्हणजे आणि नुसतं मला नाही, मी ज्या लोकांशी बोलले ना, तर काही लोकांना खूप कन्फ्युजन असते या बाबतीमध्ये. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं, की खूप जणांना असा प्रश्न असतो की खरंच होते का वर्क म्हणजे, आणि काय असतं काय हे रेकी म्हणजे. तर पहिल्यांदा मी थोडीशी आपली एक इंट्रोडक्शन सांगते आपल्या शरीराबद्दलची. सो आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, मी म्हटलं तसं, आणि ही 7ही चक्र ना आपल्या 4 लेव्हलला कनेक्टेड असतात, फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली आणि इमोशनली. ओके. सो जेव्हा ह्या चक्रांमध्ये इम्बॅलन्स होतो ना, तेव्हा आपण आजारी पडतो. आता नुसती ही चक्र नाहीये, तर आपल्या बाजूला, आपल्या शरीराच्या बाहेर एक प्रोटेक्टिंग लेअर असतो, त्याला आपण बायोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो, किंवा आमच्या हिलिंगच्या भाषेमध्ये त्याला आपण औरा म्हणतो. तर जेव्हा नॉर्मली आपलं शरीर बायोफोटॉन, बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि फोटॉन म्हणजे लाईट, तर जेव्हा हे बायोफोटॉन आपल्या शरीराच्या बाहेर इमिट होतात आणि एक बायोमॅग्नेटिक फील्ड निर्माण करतात ना, तेव्हा जेव्हा आपली चक्र इम्बॅलन्स्ड होतात, तेव्हा या बायोफोटॉन मध्ये थोडासा इनकोहरन्स किंवा डिस्टर्बन्स आपल्याला दिसून येतो. आणि ह्या डिस्टर्बन्स मध्ये आपल्या शरीरामध्ये ऍबनॉर्मल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेझोनन्स तयार होतो. थोड्या दिवसांनी जर का आपण याच्यावर काही वर्कआउट केलं नाही, तर या ऍबनॉर्मल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेझोनन्समुळे आपल्या शरीरात हार्मफुल बायोकेमिकल्स चेंजेस दिसायला लागतात. आणि जेव्हा ऍक्च्युअली आपल्याला आपल्या शरीरावर इलनेस दिसायला लागतो, तिथपर्यंत मे बी बऱ्यापैकी वेळ गेलेला असतो, मे बी मंथ्स और इयर्स पुढे गेलेली असतात. सो आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण युनिव्हर्समध्ये राहतो आणि युनिव्हर्समध्ये सगळीकडे एनर्जी आहे. आपलं शरीर सुद्धा एका एनर्जीचं बनलेलं आहे. आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी, आपण इलेक्ट्रिक करंट आपल्या शरीरात जेव्हा फॉर्म होतो, तेव्हा एक तो मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतो. आणि या मॅग्नेटिक फील्ड जो औरा जो तयार होतो ना, तो बेसिकली इट इज लाईक तुमचा एक थॉट, म्हणजे जो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, त्या थॉटने तुमची औरा एनर्जी चेंज होते. आणि आपल्या फिजिकल लेव्हलला जेव्हा एफेक्ट होतो, त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदी औरा एफेक्टेड होतो आणि औरा नंतर हळूहळू हळू करत तुमच्या फिजिकल बॉडीला एफेक्ट होतो. सो आपला औरा प्रोटेक्ट होणं किंवा तो बॅलन्स्ड असणं हे खूप जास्त आवश्यक आहे. आणि ह्याच्याकरता आपल्याला रेकी खूप जास्त मदत करते. मी म्हटलं असं, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड फॉर्म होतं. आणि हे डॉक्टर जॉन झिमर्समन म्हणून आहेत, कोलोराडो स्कूल ऑफ मेडिकलचे, डेन्व्हरचे. त्यांनी या स्क्वीड नावाच्या इन्स्ट्रुमेंटने हे मेजर केलं होतं की आपल्या शरीरामधले बायोमॅग्नेटिक फील्ड जे आहेत, ते अनेक बॉडी पार्ट्सचे त्यांनी मेजर केले. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की बेसिकली जर का हिलिंग हँड घेतला एखाद्या हिलरचा आणि त्याचं बायोमॅग्नेटिक फील्ड जर का मेजर केलं, तर त्याची फ्रिक्वेन्सी ही इट इज मच मोर हायर दॅन द फ्रिक्वेन्सी ऑफ नॉन हिलर हँड. सो रेकी जेव्हा आपण देतो, रेकी हिलिंग जेव्हा आपण करतो, तेव्हा काय होतं की ही जी हायर फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी आपला एखादा जो ऑर्गन किंवा जो आपण सिक असतो, ज्या ऑर्गनला रेकीची आवश्यकता असते,
त्या ऑर्गनला ती इमिटेड एनर्जी जाऊन बेसिकली तो ऑर्गन हील होतो किंवा त्याची फ्रिक्वेन्सी हेल्दी होते. तुम्ही इथे बघू शकाल की आपण रेकीचा हँड जेव्हा ठेवतो तेव्हा ती हायर फ्रिक्वेन्सी इमिट होऊन त्या सिक ऑर्गनला जाते आणि तिथे हिलिंग स्टार्ट होतं. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला जर का थोडंसं आणखीन माहिती हवी असेल तर माझा युट्यूबचा एक हे सुद्धा आहे, चॅनलही आहे. त्याच्यावर मी बेसिकली रेकी हिलिंग विथ सायंटिफिक एक्सप्लेनेशन हेही दिलेलं आहे. सो त्याच्यात तुम्हाला याच्याबद्दलचं नक्की आणखीन जास्त माहिती मिळू शकेल. बरोबर आहे. सो बेसिकली म्हणतात तसं स्वाती की आता मी स्वतः पूर्वी होमिओपॅथिक लाईक BHMS केलेलं, आता इथे येऊन MBA हेल्थ केअर केलं, तर मला अल्टरनेटिव्ह मेडिसिनचे हे मिथ्स जे असतात ना की खूप काय काय लोकांच्या कल्पना असतात की हे असं होऊ शकतं, असं नाही होऊ शकत, आणि स्वतःच्या मनानेच असतात. तर कॅन यू एक्सप्लेन द मिथ्स अबाउट दिस रेकी, की काय असतात आणि कसं, त्याच्यावरती तुझं काय एक्सप्लेनेशन? हो नक्की. म्हणजे बरोबर आहे तू म्हणतेस तसं की रेकीमध्ये प्रत्येकच गोष्टीमध्ये ऑफकोर्स जसं पॉझिटिव्ह असतं तसं निगेटिव्ह असतंच प्रत्येक फील्डमध्ये. तर मी काही मिथ शेअर करते. पहिलं मिथ असं असतं रेकीचं की ही रिलिजियस आहे का, म्हणजे हिंदूंकरता आहे का, मुस्लिम करता आहे का, किंवा ख्रिश्चन, बेसिकली जॅपनीज असल्यामुळे ख्रिश्चनांकरता आहे का, किंवा असं काहीतरी असतं. तर तसं काहीच नाहीये. बेसिकली रेकी इज अ स्पिरिच्युअल हिलिंग टेक्निक आहे ते. आणि रेकीची काही 5 प्रिन्सिपल्स आहेत जी मी नंतर तुमच्याबरोबर शेअर करेन. ती 5 प्रिन्सिपल्स तुम्हाला प्रमोट करतात की तुमच्या लाईफमध्ये कसा बॅलन्स राहील आणि तुमचं स्पिरिच्युअल ग्रोथ कशी होईल. त्यामुळे ह्याचा कुठल्याही रिलिजनशी काहीच संबंध नाही, किंवा याच्यात कुठलंही चॅन्टिंग किंवा असं काहीही नाहीये की ज्याने तुम्हाला पर्टिक्युलर रिलिजनशी तुम्ही अटॅच व्हाल. त्यामुळे ह्याचा रिलेशनशी काहीच संबंध नाही. दुसरं एक मिथ असतं की रेकी हिलिंग, आता तू तर डॉक्टर आहेस त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जर का आपण रेकी हिलिंग घेतोय तर डॉक्टरांकडे जाण्याची गरजच नाही का. तर तसं तर अजिबातच नाहीये बेसिकली. कारण रेकी असं कुठलाही क्लेम करत नाही की तुम्ही रेकी हिलिंग करत असाल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. इनफॅक्ट मी तर म्हणेन की रेकी तुम्हाला करेक्ट वे देते टू रीच द डॉक्टर. म्हणजे बऱ्याच वेळेला असं आपलं होतं की आपल्याला काहीतरी झालंय, आपण एका डॉक्टरांकडे जातो, ते आपल्याला औषध देतात पण आपल्याला नाही त्याचा गुण येत, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. असं परमिटेशन कॉम्बिनेशन आपण करत राहतो आणि ह्यात सगळ्यात आपल्याला वेळ, पैसा आणि एनर्जी सगळं वाया जातं. अशा वेळेला जर का आपण रेकी हिलिंग घेतलं तर तुम्हाला रेकी विल गाईड यू टू रीच टू द करेक्ट डॉक्टर अँड टू द करेक्ट मेडिकेशन. त्यामुळे हेही अत्यंत चुकीचं आहे की डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. तिसरं म्हणजे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की बेसिकली तुम्ही एवढ्या सगळ्यांना रेकी देता तर तुमची एनर्जी कमी होते का, किंवा ऍट द सेम टाइम त्यांना जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्हाला येतात का. त्यातलं दोन्ही काही होत नाही. कारण मी आधी म्हटलं तसं की ही युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे आणि ती अफाट आहे, म्हणजे ती काही संपत बिंपत नाही. आणि रेकी प्रॅक्टिशनर जो असतो तो एक रेकी चॅनल आहे, म्हणजे तो स्वतः काहीच करत नाही. तो फक्त फनेल सारखं काम करतो. युनिव्हर्स मधनं एनर्जी घ्यायची आणि ज्याला आवश्यक आहे त्याला हील करण्याकरता वापरायची. त्यामुळे त्याला दमायला किंवा त्याची एनर्जी लो व्हायला काही कारण नसतं. पण तरी सुद्धा असं होऊ शकतं की एक प्रॅक्टिशनर दमू शकतो. तर दमू शकतो याची अनेक कारणं असू शकतात. आपण दिवसभर काम केल्यानंतर दमतो, म्हणजे असे अनेक जण असतील की जे नुसते बसून सुद्धा दमतात आणि जे दिवसभर काम करून सुद्धा खूप एनर्जेटिक असतात. त्यामुळे दमणं ही रिलेटिव्ह टर्म आहे थोडक्यात सांगायचं तर. आणि मे बी समटाईम्स त्याची एनर्जी कमी होत असेल किंवा त्याची चक्र इम्बॅलन्स असतील, सो त्यालाच हिलिंगची गरज असू शकते. त्यामुळे खूप रिझन्स असू शकतात. त्याच्याकरता रेकीला ब्लेम करण्याची गरज नाही की रेकी मुळे आपण म्हणतो ना की रेकी नाही बाबा वर्कआउट झाली आहे किंवा रेकीमुळे आम्हाला खूप रेकी दिल्यामुळे आम्ही दमतोय, तर तसं काही नाही होत बेसिकली. नाही, खूप छान सांगितलंस. कारण की मी गो. आणि आणखीन एक विद्या, मला हे खूप महत्वाचं सांगायचं, दिसतोय ना स्क्रीन माझा? नाही, आता नाही दिसत आहे. ओके. आणखीन एक महत्वाचं मला शेअर करायचं आहे, एक आणखीन मिथ की बऱ्याच वेळेला ना, म्हणजे मी 2 रेकी ह्याच्यामध्ये ना फरक आहे. बेसिकली तुला जर का आठवत असेल, हे मला जाणवलं जेव्हा ताजचा इन्सिडेंट झाला होता, आठवत असेल तुला, ताजवर जेव्हा अटॅक झाला होता तेव्हा
आपल्या सगळ्या न्यूज चॅनलनी इतक्या जोरजोरात सांगितलं होतं की त्यांनी ताजची रेकी केली होती आणि टेररिस्टने अटॅक करण्याच्या पूर्वी रेकी केली होती. तर इथे तुम्ही बघू शकाल की या दोघांची स्पेलिंग्स वेगवेगळी आहेत पण उच्चार सेम आहे या दोघांचा. ते रेकीच म्हटलं जातं. त्यामुळे मला हा प्रश्न विचारला गेलाय की हे रेकी म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने पण वापरू शकता का ही पॉवर, म्हणजे ती रेकी आणि ही रेकी ही सेम आहे का? तर नाहीये, ते दोन्ही खूप वेगळ्या रेकी आहेत, म्हणजे त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाहीये बेसिकली. बरोबर हे आहेत, म्हणजे हे मीच आहेत, आता काही करू नये आपण शकत. हे तू खूप छान सांगितलं त्या ताजचं, कारण तेव्हा ते रेकी शब्द आणि आपल्याला स्पेलिंग मध्ये हे दोन्ही गोष्टी खूप फरक आहे याचा. मला बेसिकली विचारलं होतं, म्हणजे म्हणून मी हे आता क्लिअर केलं की अहो ते रेकी आणि तुम्ही जे करता रेकी सेम आहे का हो? मी म्हटलं नाही, खूप फरक आहे हो, ते चुकीच्या करता वापरलं, माझं नाही, आम्ही हिलिंग करता वापरतो. बरं, दुसरी गोष्ट मला विचारायची, आणि आज आपलं स्पेशली मेंटल, म्हणजे मी माझ्याकडे मनात 1-2 प्रश्न एकदम आलेत आणि ते एकदम रिलेटिव्ह आहेत म्हणून दोन्ही एकदम विचारते की रेकीने खरं हिलिंग होतं का? आणि आज आपला मेंटल वेलबिंगचं लेक्चर आहे आणि मेंटल वेलनेस आणि रेकी. तर रेकी मेंटल वेलनेस मध्ये एन्झायटी, ग्रीफ किंवा या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी कुठपर्यंत म्हणतात तसं त्याचा रेकीचा फायदा होतो? म्हणजे पेशंट नाही म्हणायचं, किंवा त्या माणसाने कुठल्या स्टेजला सांगितलं तरी त्यांना फायदा होऊ शकेल, आणि हाऊ रेकी विल हेल्प फॉर द मेंटल वेलनेस. ओके, आता बेसिकली तू पहिलं जे म्हणालीस ते की रेकीने फायदा होतो का? आता ह्याच्यात ना 2 गोष्टी आहेत बेसिकली, की सगळ्यात म्हणजे ना हिलिंग आणि क्युरिंग यामधला फरक समजून घेणं खूप आवश्यक आहे. हिलिंग म्हणजे काय आहे की आपण, हिलिंग बऱ्याच प्रकारचे आहेत, आपण योगा करतो, प्राणायाम करतो, रेकी घेतो किंवा हर्बल हे करतो. या सगळ्यामध्ये हिलिंग म्हणजे काय, तर आपण रूटला जातो, रूट कॉज शोधतो आणि त्याचं हिलिंग करतो. आणि क्युरिंग म्हणजे सिम्पटम्स जेव्हा आपल्याला दिसतात एखाद्या गोष्टीचे, की आपल्याला पाय दुखतोय किंवा नी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी सर्जरी करणं आवश्यक आहे, इन दॅट केस आपण तो प्रॉब्लेमचे सिम्पटम्स रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो बेसिकली. पण दोन्ही वेळेला जेव्हा तुमचं क्युरिंग होत असतं त्याचा अर्थ तुमचं हिलिंग होईलच असं नाही. ऍट द सेम टाइम तुमचं हिलिंग जेव्हा होतं तेव्हा तुमचं हिलिंग इन द सेन्स यू आर फिजिकली बॅलन्स स्टेटमध्ये जरी असलात तरी तुम्हाला मेडिकल गरज लागू शकते. सो ह्या 2 गोष्टी माझ्यामध्ये पॅरलल आहेत. तुम्हाला हिलिंगची आवश्यकता आहे आणि क्युरिंगची आवश्यकता आहे. आता तू म्हणालीस ते मेंटल हिलनेस करता, खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपला हा, की आता मेंटल हिलनेस खूप प्रकारचे असतात. स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी असतं, लो सेल्फ एस्टीम असतं, की एजिंगमुळे सुद्धा लोकांना खूप डिप्रेस्ड होतात लोक. ऍट द सेम टाइम तू हल्ली बघितलंस तर ब्लॅक अँड व्हाईटच्या डिफरन्समुळेही लोकांना खूप डिप्रेशन येतं, की माय स्किन कलर इज नॉट सो गुड. आणि न्यू जनरेशनचं तर हे खूप जास्त असतं, इव्हन आपल्या वेळेला सुद्धा असेल, की एक वेगळ्या प्रकारचा लो सेल्फ एस्टीम असतो. तर ह्या सगळ्यामुळे, म्हणजे ह्या मेंटल इश्यूजमुळे होतं काय, की कुठेतरी आपली चिडचिड व्हायला लागते. वी आर गेटिंग, म्हणजे अँग्री व्हायला लागतो आपण, आणि त्यामुळे तो सगळा अँगर किंवा ह्याचा इफेक्ट असा होतो की आपल्या हार्टवर, ब्रेनवर किंवा मसल्सवर ह्या सगळ्याचा इफेक्ट व्हायला लागतो. आणि ते कुठेतरी आपल्याला फिजिकली जाणवतं, जसं बीपी लागतं आपल्याला, किंवा डायबेटीस होतात, किंवा मसल स्ट्रेंथ कमी होते. तर ह्या सगळ्यामुळे आपल्याला ह्याच्यातनं बाहेर येणं, म्हणजे आता असं पॅन्डेमिक जर का म्हणालीस तर खूप जण डिप्रेशनमध्ये गेले. मी खूप जणांना ट्रीट केलं आहे की आमचं लाईफच थांबून गेलं आणि आम्हाला इतकी बाहेर पडण्याची सवय होती की आम्हाला काही करताच येत नाहीये, किंवा वी आर गेटिंग स्टक, जॉब गेले, सो मेनी थिंग्स. म्हणजे हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे मी परत ते रिपीट करत नाही. तर रेकी ह्याच्यात कसं याचा फायदा होतो, या सगळ्या स्ट्रेस आणि ह्याच्यामुळे आपल्याला जर स्लीपलेस नाईट आणि हेडेक आणि हे सगळं होतं, याच्यावर जर का तुम्ही रेकी हिलिंग केलं तर बेसिकली रेकी इज अ रिलॅक्सेशन आणि पेन रिलीफ टेक्निक, मी आधीच म्हटलं तसं. त्यामुळे तुमची बॉडी खूप रिलॅक्स्ड होते, तुमचा मूड चेंज होतो, तुम्ही इमोशनली बॅलन्स्ड होता बेसिकली. आणि ह्या सगळ्यामुळे ना, जेव्हा तुमचं माइंड, बॉडी जेव्हा एका स्टेबल स्टेटमध्ये असेल तेव्हा तुम्हाला एक
फोकस येतो, तुम्हाला आयुष्यात काय करायचं हे कळतं. तुम्ही रागाच्या भरात जर चुकीचं डिसिजन घेतलेले असता बऱ्याच वेळेला, की आपल्याबद्दल, आपल्या फॅमिलीबद्दल, तो राग कमी झाल्यानंतर खूप वेळेला असं आपल्याला कळतं की शिट यार, मी चुकलो, मला असं नव्हतं करायचं. तर असं न होता तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता. किंवा रेकी ऍक्सिलरेट करते तुमचं सेल्फ फिलिंग ॲबिलिटी. आता सगळ्यांना माहिती की सबकॉन्शियस माइंड जे आपलं आहे, दॅट इज द बेस्ट हिलर ऑफ अवर सेल्फ. सो रेकी सबकॉन्शियस माइंडला ऍक्सिलरेट करते टू स्टार्ट सेल्फ फिलिंग. ती ॲबिलिटी ती ऍक्सिलरेट करते. किंवा एनर्जी ब्लॉकेजेस घालवते. आपल्याला एक फटीक येतो मेंटल किंवा फिजिकल लेवलला, की मला काहीच करायचं नाही, मला काही करावंसं वाटत नाहीये. तो जो लाईफ फोर्स एनर्जी तुमच्यातनं जात असते, त्याने तुम्हाला एक खूप जास्त एनर्जी येते. रेकी तुमचे टॉक्झिन्स रिमूव्ह करते. आणि आणखीन एक रेकीचा फायदा म्हणजे रेकी आपल्या घरातले पेट्स किंवा हे असतात, आपल्या खूप वेळेला असं होतं की त्यांना बरं नाहीये तर आपणही खूप डिप्रेस्ड होतो. तर अशा वेळेला रेकी त्या अॅनिमल्सनाही हील करते. सो ओव्हरऑल रेकीचे खूप फायदे आहेत. आणि आपल्या आयुष्यात रेकी कशी आपलं आयुष्य खूप सोपं आणि सरळ करून टाकू शकते हे आहे. त्यातूनही तुम्हाला जर का हवं असेल तर परत एकदा माझा युट्यूब व्हिडिओ आहे, त्याच्यावर तुम्ही नक्की जाऊन तो बघा. म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणात कळेल. कारण खूप बोलायला लागले तर खूप आहे बोलण्यासारखं, पण आपल्याकडे टाइम कमी आहे. सो मी रिस्ट्रिक्ट करते स्वतःला. नाही स्वाती, खूप छान. आणि बेसिकली म्हणतात तसं की मुक्या प्राण्यांवरती पण रेकी वर्क करते. आणि बघ ना, आता परत मी म्हणते तसं ग्लोबली यू कॅन गिव्ह द रेकी टू एनीवन. तर मला वाटतं की मला सांग की रेकीची ट्रीटमेंट कशी तू देतेस, म्हणजे कशी असते, आणि त्या सेशन मध्ये नक्की काय होतं, असं म्हणजे नक्की ते कसं गोष्टी होतात, तर काय वाटतं? हे बघ, रेकीची ट्रीटमेंट देताना बेसिकली सगळ्यांना असा प्रश्न असतो की रेकीची ट्रीटमेंट घेताना काही पर्टिक्युलर तुम्हाला फॉर्म निडेड आहे का किंवा ड्रेसअप. तर रेकी तुम्हाला क्लोथ ऑन, म्हणजे पूर्ण जसे तुम्ही आहात तशी ट्रीटमेंट देता येते. त्याच्याकरता काही रिस्ट्रिक्शन्स नसतात तुम्हाला. हा, आणखीन एक मला सांगायचं होतं की आय थिंक US मध्ये हॉस्पिटल्स मध्ये सुद्धा मी असं वाचलंय, आता तू मला जास्त सांगू शकशील की रेकी इन्शुरन्स कवर्ड आहे काय काय हॉस्पिटल्स मध्ये, आणि काय काय याच्यामध्ये रेकी सेशन्स दिली जातात. सो मी मुद्दाम ही स्लाइड घेतली होती की तुम्हाला US वाल्यांना तर नक्कीच त्याचा जास्त फायदा घेता येईल जर का ते इन्शुरन्स कवर्ड असेल तर. डेफिनेटली. तर पुढचं म्हणजे की रेकी जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा बेसिकली तुम्ही याच्यात तुम्हाला दिसेल की तुमच्या शरीरावर बेसिकली हँड लाईन टेक्निक असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हात तुम्ही ठेवून तुम्हाला रेकी दिली जाते. आणि तुम्हाला जर का असं आता हे याच्यात बघितलं जर का तुम्ही की जेंडर डिफरन्स असेल किंवा कुठला तरी एक ऑकवर्डनेस असेल तुम्हाला, तर डिस्टन्सनी ही रेकी दिली जाते. पर्टिक्युलरली हात न ठेवता रेकी देता येते. किंवा मी इथे बसून सुद्धा अनेक जणांना, म्हणजे इंडियातल्या US मधल्या खूप जणांना मी डिस्टन्सने सुद्धा रेकी देते. किंवा काही जणांना झोपता येत नसेल, बेसिकली जर का काही प्रॉब्लेम असेल फिजिकली, तर त्यांना बसून सुद्धा रेकी दिली जाते. सो रेकीला कुठलंही बंधन नाहीये किंवा काहीच नाहीये. ती कशाही पद्धतीने कुठल्याही प्लेसला कुठल्याही वेळेला रेकी देता येते. त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये आपल्याला. सो बेसिकली म्हणजे इट्स लाईक फ्री फ्लोईंग, जी तू एनर्जी म्हणालीस ना, त्याप्रमाणे ती फ्री फ्लोईंग एनर्जी आहे विच इज गोइंग एव्हरीवेअर. आणि तू US म्हणालीस तर US मध्ये कसं आहे ना, स्टेट वाईज त्यांचे नियम बदलतात. त्यामुळे काही काही स्टेटमध्ये मला माहितीये की रेकी, जसं होमिओपॅथी आयुर्वेदिकला सर्टिफिकेशनची पण गरज नाही आणि इट इज अलाउड, तसं काही काही स्टेटमध्ये रेकी मला माहितीये की तिथे लाईक ना लोक प्रॅक्टिस करतात. सी, प्रत्येक गोष्ट कसं असतं ना स्वाती, इट्स द फॅक्ट ऑफ बिलीफ, की किती बिलीफ माणसं करू शकतील त्याच्याप्रमाणे. त्याच्यातून जर उगा शंका कुशंका काढल्या, म्हणजे त्याच्यातून फायदा बघितला, आणि आता तुझ्या लेक्चर वरून कळतंय की नक्की नुकसान नक्की नाहीये. सो व्हॉट्स हर्टिंग? बेसिकली रेकीचे साईड इफेक्ट्स काहीही नाहीत. म्हणजे त्यामुळे लाईफ फोर्स एनर्जी आहे, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स होऊच शकत नाही. झाला तर निश्चित फायदाच होईल तुम्हाला. नाही, खूपच छान. तर मग मला तू सांग की समजा मला तुझ्याकडून समजा रेकी शिकायची असेल तर म्हणजे हू कॅन लर्न लाईक रेकी, म्हणजे असं काही त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे का? एनीवन कॅन लर्न इट का? काय रेकी कोण लर्न करू शकतो? कोणीही शिकू शकतो, त्याला काहीच हे नाहीये. बेसिकली कुठल्याही एज ग्रुप मधले तुम्ही रेकी शिकू शकता. म्हणजे मुलं सुद्धा शिकू शकतात, ते एल्डर पर्सन सुद्धा शिकू शकतात. बेसिकली रेकीला काय आहे की
रेकी तुम्ही जेव्हा रेकी ट्रीटमेंटला जाता ना तेव्हा ती प्लेस किंवा त्याची अरेंजमेंट कशी आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा तिथे तुम्हाला किती पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. तुम्ही जेव्हा रेकी ट्रीटमेंटला जाता तेव्हा तुमचे वाईब्स किती पॉझिटिव्ह आहेत किंवा तुमच्याशी तो प्रॅक्टिशनर कशा पद्धतीने बोलतोय हे खूप जास्त महत्वाचं आहे बेसिकली. की तो तुमच्याशी जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही ओपन आउट होताय का, तुम्हाला ती वॉर्म मिळते का, किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे का. कारण रेकी प्रॅक्टिशनर आणि पेशंट मधलं किंवा त्या माणसांमधलं हे ना थोडंसं डॉक्टर पेशंट रिलेशनशिप असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांच्यासमोर ओपन आउट होता तेव्हा त्या गोष्टींचं पुढे जाऊन गॉसिप होता कामा नाही. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तरच लोक तुमच्याकडे ओपन आउट होतील आणि त्याचा तुम्हाला ऑफकोर्स नंतर फायदा होईल रेकी द्यायला असं. तर त्यामुळे त्याला कुठलंही बंधन नाहीये रेकीला. तुम्ही कुठल्याही वयात शिकू शकता आणि त्याला क्वालिफिकेशन नाही, बेसिकली काहीच लागत नाही त्याला. तुम्ही आणि तुमचे 2 हात याच्या व्यतिरिक्त नथिंग इज रिक्वायर्ड. सो या म्हणजे स्वाती की दॅट पॉझिटिव्हिटी असेल, कुठेतरी आयुष्यात काहीतरी पुढे जायचं असेल आणि लाईक यु नो की तू म्हणतेस असं तो गॉसिप शब्द होता दॅट आय गॉट स्टक, की उगाच काहीतरी कोणीतरी सांगितलं आणि त्याचं जाऊन 4 बाहेर करायचं असेल तर देन इट इज नॉट गोइंग टू, म्हणजे इट विल क्रिएट अ निगेटिव्ह एनर्जी. सो माइंडसेट तुमचा अगेन मेंटल वेलबिंगचा माइंडसेट परफेक्ट पाहिजे शिकण्यासाठी. हो, कारण बेसिकली काय होतं की एखादी व्यक्ती जर का तुमच्याकडे एवढं ओपन आउट होतीये आणि जर का तुम्ही त्याचं गॉसिप केलं तर पुढच्या वेळेला दे विल नॉट ओपन आउट टू यू ना. आणि जेव्हा ते ओपन आउट नाही होणार तुमच्याकडे तेव्हा तुम्हाला नाही कळणार की कसं बोलू शकताय तुम्ही किंवा कसं करू शकताय. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की यू शुड बी व्हेरी सिक्रेटिव्ह, लाईक म्हणजे तुमच्यामध्येच ते राहिलं पाहिजे बेसिकली. सो बेसिकली मला एक सांग, म्हणजे हा एक जस्ट असा क्वेश्चन की आतापर्यंत किती पेशंट्स, म्हणजे मला माहितीये तू 200हून जास्त पेशंट्स वगैरे बघितले आणि आता चॅट मध्ये प्रिय शिलोत्री आहेत, त्यांनी लिहिलंय की त्यांना आणि त्यांच्या नवऱ्याला खूप चांगला एक्सपिरियन्स आला रेकीचा. तर तू खूप छान असे वंडर्स बघितले असतील नाही रेकीमुळे? हो, मी एक वंडर म्हणजे माहित नाही कोणाला पटेल की नाही, माझा खूप अर्ली याच्यातला म्हणजे 2000 आय थिंक 5-6 साली हा अनुभव मला रेकीचा आला होता. माझ्या नवऱ्याचं म्हणजे उमेशच्या ऑफिस मधल्या एक बाई प्रेग्नंट होती, म्हणजे त्याच्या कलिगची, आणि तिचं बेबी ट्यूब मध्ये स्टक झालं होतं आणि तिला खूप पेन होत होते आणि ती डॉक्टरांकडे जात होती. तर ते पेन तिला सहन होत नव्हतं. तिने फोन केला मला की मला प्लीज तू रेकी देऊ शकशील का, म्हणजे मला खूप पेन होत आहे आणि दे आर गोइंग टू अबॉर्ट दॅट, कारण तिचं ट्युबर प्रेग्नन्सी आहे असं आणि मला खूप वाईट वाटतंय. तर मी म्हटलं की ठीक आहे, मी प्रयत्न करते. मी तिला रेकी दिली आणि थोड्या वेळाने तिचा फोन आला की हिंदीमध्ये, स्वाती ये तूने क्या किया. तर मी खूप घाबरले, म्हटलं काय झालं. ती म्हणाली की अरे यू विल नॉट बिलीव्ह की वो रेकी इज इन माय युट्रस अँड डॉक्टर सेड इट्स अ मिरॅकल आणि ते बेबी व्हेरी मच हेल्दी अँड फाईन आणि आज तिची मुलगी जवळजवळ 15-16 वर्षाची आहे. दॅट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. तेव्हा मला कुठेतरी वाटलं की माझ्यामुळे एक लाईफ वाचू शकलं आणि तो खरंच खूप छान हे होता. म्हणजे असे खूप आहेत पण हा अगदी मी पटकन विचारलं असतं, पहिला एक्सपिरियन्स माझ्या मनात येतो. नाही, कारण अगं ते अशी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अशी करतात ना, प्रॅक्टिसिंग आपण म्हणतो ना, प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स नाही म्हणणार बट प्रॅक्टिशनर्स किंवा काउन्सिलर, तर पहिलं तुम्हाला कन्व्हिन्स येऊन त्याचा एक्सपिरियन्स यावे लागतात. मग तुमचा कॉन्फिडन्स वाटतो आणि नाव जशी तू आता या स्टेजला सगळ्यांना कन्फर्म सांगू शकतेस की नाही दिस हॅपन्स, तर म्हटलं डेफिनेटली एक्सपिरियन्सेस असतात. तर मला आता तुझ्याशी खूप गप्पा मारायला आवडेल बट टाइम रिस्ट्रिक्शन आहे. आपण तुझं दुसरं सेशन पण ठेवूयाच. पण तुझे तू जरा स्लाइड तू शेअर कर की तुला लोक कुठे कॉन्टॅक्ट करू शकतील. आणि मी तुला सगळे ईमेल आयडी पाठवलेत लोकांचे ज्यांनी साइन अप केलेलं होतं. मी तुला रेकॉर्डिंग पण पाठवते. सो बेसिकली यू कॅन इंटरॅक्ट आणि हे म्हणतात मला त्याच्या आधी जस्ट एक थोडेसे रेकीची 5 प्रिन्सिपल्स जी आहेत ती फक्त शेअर करायची आहेत, ती मी करते. बेसिकली खूप छान प्रिन्सिपल्स आहेत रेकीची. रेकी जस्ट सांगते की जस्ट फॉर टुडे डू नॉट वरी, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री, जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल,
जे आपल्याकडे खूप गोष्टी असतात पण आपण बऱ्याच वेळेला माझ्याकडे काय नाही आहे याच्या पाठी लागतो. सो जे आहे त्याच्या बाबतीत फक्त आजचाच दिवस, जस्ट फॉर टुडे मीन्स फक्त आजचा दिवस. कारण आपण खूप लांबचं ठरवलं ना तर आपण ते पूर्ण करत नाही, खूप अडथळे येतात. आजचंच ठरवलं जर का आपण तर ते आपण नक्की पूर्ण करतो. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली अँड जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग्स. ही 5 प्रिन्सिपल्स रेकीने दिली आहेत की ज्याच्यामुळे लाईफ खूप इझी होऊन जातं, स्ट्रेस खूप कमी होऊन जातो आणि आयुष्य आनंद होतं. याच्यावर जर का बघायचं असेल तर हा युट्यूब व्हिडिओ आहे माझा. आणि कोणालाही माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा ईमेल आयडी पण आहे, माझा व्हॉट्सअप नंबरही आहे इथे मी दिलेला. आणि फेसबुक ग्रुप किंवा इन्स्टावरही तुम्ही मला फॉलो करू शकता, माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर का मी विद्याकडनं बेसिकली तुमच्या सगळ्यांचे ईमेल आयडी घेतले जर का आणि तुम्हाला हे काही पुढे मागे कॉन्टॅक्ट करायचं झालं तुम्हाला चालणार आहे का? बिकॉज आय लव्ह टू से थँक्यू टू ईच अँड एव्हरीवन. मला वाटतं स्वाती नक्की चालेल, कारण की तू थँक्यू म्हण, तुझं हे सगळे इन्फॉर्मेशन टाक. नाही खूपच छान मला वाटतं. आणि यू कॅन, आणि तिथे लिहायला सुरुवात केली लोकांनी, यू कॅन ऍब्सोल्युटली कॉन्टॅक्ट अस. आणि मंडळी आपण स्वातीचं पुढे एक सेशन ठेवणारच आहोत. मला वाटतं की रेकीची तुम्हाला बेसिक माहिती, म्हणजे माझी इच्छा होती ती एवढ्या छान गोष्टी करते, आता बघ तिने केवढा एक्सपिरियन्स छान सांगितला त्या बेबीचा, तर ती पोचावीत. आणि मला वाटतं 2-3 महिन्यानंतर मी परत एक सेशन ठेवेल, तेव्हा आपण स्वाती कम्प्लिटली थोडीशी माहिती आणि कम्प्लिटली क्वेश्चन अँड आन्सर असा ठेवू. तेव्हा या ग्रुपला आपण तिथे पाठवू झूम मीटिंग, आणि अजून पण नवीन लोक ऍड होतील तोपर्यंत. सो दर 2-2 महिन्यानंतर म्हणतात ना की क्वेश्चन आन्सर्स की काही असतील तर तसं ठेवूया. पण मला वाटतं तुला मजा आणि आलीच असेल, एन्जॉय केलं असेल. छान वाटलं. मनापासून सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी जॉईन केलं. आणि येस, माझं जे मोटिव्ह आहे की टू स्प्रेड पॉझिटिव्हिटी विदिन यू. कारण आपल्या आतमध्ये जिथपर्यंत पॉझिटिव्हिटी येत नाही ना तिथपर्यंत ती बाहेरही स्प्रेड करू शकत नाही. सो हे मी रेकीचं माध्यम घेऊन आली आहे की आधी विदिन करा आणि मग ती बाहेर स्प्रेड करा, सो दॅट सगळेच पॉझिटिव्ह झाले तर खूप लाईफ सिम्पल होईल. नक्कीच खूप छान. आणि स्वाती खरंच गरज आहे. खूप ठिकाणी सगळीकडे निगेटिव्हिटी आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे. कोविड सारख्या डिफिकल्ट काळामध्ये आपण त्याच्यातून आता पार होतोय. आणि देर वॉज अ लॉट ऑफ डिस्ट्रेस, डिप्रेशन, आणि या अशा खूप गोष्टींनी खूप फरक पडतो. हे माझं स्वतःचं बिलीफ आहे. म्हणजे मी स्वतः अल्टरनेटिव्ह मेडिसिन वाली आहे आणि आय फील की या सगळ्या गोष्टींनी खूप फरक पडतो. सो थँक्यू सो मच. थँक्यू फॉर कमिंग टू द शो आणि लुकिंग फॉरवर्ड टू टॉक टू यू मोर. थँक्यू. चॅटमध्ये काही मला क्वेश्चन्स दिसत आहेत तर मी तुमच्याशी 1-on-1 केलं तर चालेल का? कारण आपल्याकडे टाइम कन्सर्न आहे. तुम्ही मला मेल, मी जेव्हा थँक्यूचा मेल पाठवेन तुम्हाला तेव्हा तुम्ही मला परत त्याच्यावर हे करा. मी तुमचा पर्सनली नक्कीच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. मला आवडेल बेसिकली तुम्हाला सगळ्यांना उत्तरं द्यायला. नाहीतर मग आपण काय करू माहितीये का, पुढच्या महिन्यामध्ये मे बी परत एकदा याचंच एक सिक्वेल म्हणून इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया क्वेश्चन अँड आन्सरचं. मी तुझ्याशी बोलते, तू तर त्यांनाशी 1-on-1 करच त्याच्याप्रमाणे. पण कारण डिफरंट लेवल्स ऑफ रेकी आणि आपण असं व्यवस्थित अजून 1-2 तासाचं इन्फॉर्मेटिव्ह सेशन ठेवूया. हे जस्ट टच बेस होतं ना, ते इन्फॉर्मेटिव्ह ठेवू. तुला वेळ असेल तसा, तोपर्यंत तू त्यांच्याशी 1-on-1 नक्कीच हे कर. ठीक आहे? नक्की. ओके, बाय एव्हरीवन. थँक्यू. बाय.